कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाचा निर्णय. अजितदादा पवार दूध संघ असं नाव यापुढे राहणार. उपमुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी आज कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा होणार. दिल्लीत मोदींच्या नेतृत्वाखाली आज एनडीए संसदीय पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक. अमित शहांसह इतर मंत्री खासदार उपस्थित राहणार. भारत चीन सीमारेषेवरून राहुल गांधी आक्रमक. थेट माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तकच दाखवलं. चीनने भारताच्या हद्दीत 4 तंबू ठोकल्याचा दावा. राजनाथ सिंह अमित शहांचा आक्षेप. संसदेत खडाजंगी. हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी आणि बचत गटांचा सहभाग घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मरीन ड्राईव्हवरील विल्सन जिमखाना वाद सर्वोच्च न्यायालयात. स्पेशल लीव याचिका दाखल. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी. मुंबईत म्हाडाची 120 घरं थेट लॉटरीशिवाय घेण्याची सुवर्ण संधी. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर घरं विक्रीसाठी उपलब्ध. मुंबई स्वच्छतेसाठी कडक नियम लागू. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रुपये, थुंकल्यास 150चा दंड. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागण्याची शक्यता. व्हॉट्सअॅप लवकरच पेड सबस्क्रिप्शन सुरू करण्याच्या विचारात. काही प्रीमियम फीचर्ससाठी ठराविक शुल्क मोजावं लागणार. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना 10 वर्षाचा तुरुंगवास. भूखंड घोटाळ्याप्रकरणी शेख हसीना दोषी. बांगलादेशच्या न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.